पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ या 4 राज्यांमध्ये आणि पुदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशातील विधानसभा निवडणुका एप्रिल महिन्यात पार पडण्याची शक्यता आहे। मार्चमध्ये निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार असल्याचं बोललं जात आहे। निवडणूक आयोगाने संबंधित राज्यांचा दौरा सुरू केला असून मतदानाच्या तयारीचा आढावा घेण्यात येतोय। आयोगाचं पथक सध्या आसाममध्ये दाखल झालंय। तर कधी संपतोय विधानसभांचा कार्यकाळ पाहूया। आसाम 20 मे 2026, केरळ 23 मे 2026, तामिळनाडू 10 मे 2026, पश्चिम बंगाल 7 मे 2026 आणि पुदुच्चेरी 15 जून 2026। छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारे आरोपी प्रशांत कोरटकर विरोधात गुन्हा नोंद होऊन 1 वर्ष होईल, पण अजूनही या गुन्ह्याचा तपास का पूर्ण झालेला नाही असा प्रश्न विचारणारी कायदेशीर नोटीस इतिहास तज्ञ इंद्रजित सावंत यांनी पोलिसांना पाठवली आहे। पण 1 वर्ष होईल तरी अजूनही या गुन्ह्याचा तपास पूर्ण होऊन चार्जशीट दाखल झाली की नाही याबाबत स्पष्टता नसल्याने पोलिसांना कायदेशीर नोटीस पाठवून विचारणा करण्यात आली आहे। न्यायालयाने जामीन देताना आरोप प्रशांत कोरटकरवर ज्या अटी घातल्या त्यांचं पालन होतंय का? प्रशांत कोरटकर हा महाराष्ट्रात आहे की दुबईत पळून गेलाय असे प्रश्न सुद्धा इंद्रजित सावंत यांनी या नोटीसच्या माध्यमातून उपस्थित केलेत। तब्बल 1 वर्षापूर्वी प्रशांत कोरटकर नावाच्या नागपूरमधल्या एका व्यक्तीनं रात्री 12च्या दरम्यान फोन करून छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ साहेब, छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अपमानजनक वक्तव्य केलेली होती। काल आमचे वकील ॲडव्होकेट आशिम सरोदे आणि इतरांनी आम्ही एक लीगल नोटीस पोलिसांना पाठवले की जर पोलीस हे तपास करण्यामध्ये दिरंगाई करत असतील तर आम्हाला न्यायालयात जाण्याशिवाय पर्याय नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।